शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50,000ची सूट, 300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत, 2 लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार, महिला, लहान मुलं मुली यांच्यासाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखणार, तसेच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार, बेरोजगारांना 4,000 रुपये मानधन, बार्टी, महाज्योती, सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार, अशा अनेक लोकानुनय करणाऱ्या घोषणा करत राणा भीमदेवी थाटात प्रेस कॉन्फरन्स घेत महाविकास आघाडीनं आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे। पण या जाहीरनाम्यात लक्षवेधी ठरणारी बाब म्हणजे मराठा आरक्षण प्रश्न। अख्ख्या जाहीरनाम्यात मराठा आरक्षण या शब्दाचा साधा उल्लेख देखील नाहीये। नमस्कार, वृत्तम मराठीत आपलं स्वागत। गेल्या 14 महिन्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर मनाला येईल तशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसणारे मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांना आता हेची फळ काय ममतपाला या उक्तीचा नक्कीच प्रत्यय आला असणार। मराठा आरक्षण कायद्यानं केवळ आणि केवळ अशक्य असताना आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देत मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सारथीसारखी संस्था स्थापणाऱ्या आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा अनेक मार्गांनी जाहीररित्या उद्धार करणारे मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडले मराठा आरक्षण प्रश्नी खरी तळमळ असलेल्या लोकांच्या मनाला येईल तसा द्वेष करू लागलेत। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मी आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही। फडणवीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील। खरं तर मराठ्यांना राजकारणात जायचं नाही, मात्र देवेंद्र फडणवीसाच्या मराठा देशीपणामुळे आम्हाला नाईलाजानं राजकारणात यावं लागेल। फडणवीस यांनी लक्षात घ्यावं की अजूनही वेळ गेलेली नाही, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही, फक्त आम्हाला आरक्षण द्या, अशी थेट आणि वैयक्तिक व एकेरी उल्लेख करणारी अनेक विधानं जरांगे यांची आपण ऐकली असतील। पण मात्र जरांगे पाटील हे ज्यांच्याकडून आरक्षणाची अपेक्षा ठेवून आहेत आणि ज्यांना जरांगे यांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत फायदा झाला, त्यांनी तरी थोडीशी जाण ठेवून मराठा आरक्षण प्रश्नी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे होती। पण त्यांनी मात्र जरांगे यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत, कारण महाविकास आघाडीचा नुकताच प्रकाशित झालेला जाहीरनामा पाहता त्यात मराठा आरक्षण या शब्दाचा साधा उल्लेख देखील नाही। त्यामुळं महाविकास आघाडीचा जाहीरनामा वाचून आपण चुकीच्या लोकांच्या नादाला लागलो आणि फसवलो गेलो अशी भावना जरांगे यांची नक्कीच झाली असेल। या जाहीरनाम्यात फक्त दाखवायला म्हणून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत। आम्ही सत्तेत आलो की 50% आरक्षणाची मर्यादा उठवणार अशी गोंडस मखलाशी करण्यात आली आहे। पण जी बाब केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे, त्यावर एखाद्या राज्याचं सरकार कसा निर्णय घेऊ शकतं हे शंभर पोरग देखील सांगेल। म्हणून जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची भावना आपण फसवलं गेले असल्याचीच झाली असेल हे नक्की। पण आश्चर्य हे आहे की महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होऊन 3 दिवस झाले असले तरी मराठा आरक्षणाचा सामाजिक प्रश्न राजकीय करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अजून काहीच अधिकृत वक्तव्य आलेलं नाही। त्यामुळं महाविकास आघाडीचा हा साळसूतपणा जरांगे पाटील यांच्या लक्षात आलेला नाही की यावर सोयीस्कर रीतीनं दुर्लक्ष केलं जातंय हा प्रश्न अनुत्तरितच आहे। या जाहीरनाम्यावर अनेक टीका देखील होत आहेत। आमच्या म्हणजेच महायुतीच्या अनेक योजना जशाच्या तशा कॉपी करत आमचा वेगळा जाहीरनामा असं म्हणत आमच्याच योजना लोकांच्या माथी मारण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली असल्याचा आरोप महायुतीनं केलाय। तर ही होती महाराष्ट्रनामा या गोंडस नावाखाली प्रकाशित झालेल्या पण मराठ्यांसोबत साहेब स्टाईलनं दगाफटका करणाऱ्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याची गोष्ट। यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी।